तटे भीमरथ्यो वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन कुरु गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगे आता नमन गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तव तुकडा अर्पित सो भक्ती मनोने बोल जरी गंगावती तरी स्वीकारा विठ्ठल जागृत हनुमंतराय देवस्थान ग्रामदेवत कळगाववाडी आणि हनुमंतरायाच्या दरबारात आज जाधव परिवाराचा हा हनुमंतरायाला केलेला नवस परिपूर्ण झाला आणि तो नवस फेडण्याचा कार्यक्रम म्हणजे हा रोट चिरंजीव विआन बरोबर ना चिरंजीव विआन तुकाराम जाधव आमच्या मारुतराव मामा जाधव यांचा नातू बरेच माणसं नवस बोलते पण फेडीत नाही म्हणून नुसतं बोलायचं पण फेडलं नसतं पुढे अडचणी येतात संकट येतात उन्हाळ्यात रोट करायचं होतं या जाधव परिवाराला उन्हाळ्यात पण श्रावण महिन्यासारखा महिना आणि शनिवारासारखा दिवस योगायोगानं श्रावण महिन्यातला हा दुसरा शनिवार या बाळाचा नवस फेडण्यासाठी या जाधव परिवाराला मिळाला विठ्ठल त्या बाळाला श्यामालाल बाबाचा आशीर्वाद अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या ग्रामदेवत हनुमंतरायाचा आशीर्वाद सदैव बाळाच्या उदंड आयुष्यासाठी भगवंताचा आशीर्वाद त्या बाळाच्या पाठीशी राहावा गोड नियोजन केले कळगाववाडीतले माणसं म्हणते महाराज आम्ही तुम्हाला दर नियमाला फोन करतात तुम्ही येत नाहीत गावातल्या रोटाला बरे आले जाधव परिवाराचं विशेष प्रेम आहे माझ्यावर ने महाराज तुमची तारीख भेटत असेल तर कीर्तन ठेवायचे नाही तर आम्हाला माणसं जीव घालून रोट करायचा आणि मारुती मामानं
महिन्यापासून नियोजन मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गोड चालू म्हणले. हनुमंतरायन आमच्या मनमतला डोळे दिले नाही करकटे पण आवाज दिलाय हो. आमच्या इथे काल षष्टीला नेम झाला रात्रभर कीर्तनाचा. लेकरू रात्रभर कीर्तनाला उभं होतं. हे मारुतराव बाबाचा आशीर्वाद आहे. मारुतराव मीच म्हणलं बाळा पाय दुखतील नाही बस. भगवंता त्याची उपस्थिती असते. पलीकडून गोड अशी पाठीमागं चाललेली गजानन महाराज तुम्हाला धन्यवाद. आमच्या गावाचे गोड असं नेतृत्व. सरपंच पदापासून देखील अंगात नम्रता आहे. कोणाच्या सुखा दुःखात अर्ध्या रात्री धावून जाणारे व्यक्तिमत्व विकास भाऊ गव्हाळे आले. त्यांनी एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद. रामाजी यांना ते आलेच म्हणून स्तुती करतोय असं नाही. श्रीमंती घराकडून पण अंगात नम्रता आहे. आमच्या गावात 5 सप्ते होते. पंडुटेला 5 सप्ते होते पण 5ही सप्त्याला 25-25 हजार रुपये देणगी देणारा एकच सरपंच. स्तुती नाही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला देखील या कळगावाडीच्या मारुतीचा आशीर्वाद. जागृत देवस्थान आहे कळगावाडीचा मारुती. मारुतराव मामा जाधव यांच्या परिवारानं गोड नियोजन केले. तुकारामला 2 मुली आहेत आणि 2 मुलीच्या पाठीवर हा वियान नावाचा मुलगा. भगवंताच्या आशीर्वादानं हे गोड असं फळ लागले. 2-2.5 वर्षाचं आहे बाबा. 2-2.5 वर्षाचे. मोठा परिवार आहे मारुतराव मामाचा. 6 मुलं आहेत. मारुतराव मामाला 6 मुलं आहेत. मुलांची नाव ऐका. बालाजी, ऋषिकेश, रुस्तुम, सखाराम, तुकाराम आणि गजानन. राहिलं का कोण? बापूराव राहिला का? 6 जण आहेत. नाही बालाजी, रुस्तुम, सखाराम, तुकाराम, ऋषिकेश नाही ना बाबूराव. हा बाबूराव आणि गजानन. या परिवाराने कार्यक्रम ठेवलाय म्हणून यांचं स्तुती करतोय असं नाही बरं. तुळशीकरांना या परिवाराचं गावासाठीही चांगलं काम आहे. बलशाहून येणाऱ्या दिंडीला, बलशाहून येणाऱ्या पंढरपूर जाणाऱ्या दिंडीला सकाळी सकाळी तिथं फराळाची थांबण्याची व्यवस्था जाधव परिवाराची. गोकुळाष्टमीचा कार्यक्रम. अरे काय होते बंजारा समाजा जन्माला आले तर. गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आमच्या गावात बंजारा भजन आणि अन्नदान. गोकुळाष्टमी मला बी कळते. मी जातो प्रति गोकुळाष्टमीला. हेच आहे श्रीमंती किती ह्याला किंमत नाही. आणि 6ला 6 लेकरं चांगली निघाले. लेकरं चांगली निघाले तर माई बापाची जिंदगी. 6ला 6 मुलं. शिल्पकार आहेत. महाराष्ट्रात मंदिर बांधलेतच पण महाराष्ट्राच्या बाहेर बघलो गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि कुठंच फसिलं म्हणून तर विठू महाराज आतापर्यंत खुरकळसच्या मारुती जाधव यांच्या पोरायनं फसिलंय लुबाडलंय म्हणून मया काय केल्यात नाही बा. मी महाराष्ट्र हिंडतो आणि हेच आशीर्वाद आहे तुम्हाला. जिथं कुठं आमच्या गावातल्या मारुती मंदिराची 1 रुपया मजुरी घेतली नाही नागाठीतल्या. आणि हेच सेवेचं फळ आहे. आणि पवित्र जाधव परिवारामध्ये बोलू नका, लेकराला बोलू देऊ नका. 6 भाऊ आणि 7 बहिणी. मारुतराव जाधव मामाचा परिवार मोठा. नेमाची तारीख भेटत नाही. उद्या भोगावला कीर्तन आहे माझं. उद्याच्या
देवठाण्याच्या जोगदंड परिवाराचा रूट येऊ त्याच्याला भोगाव मारुतीचं गंगेच्या काठावर आहे. आणि आपला कळगाववाडीचा मारुती ही जागृत आहे. नवसाला पावणारा हा नवशा मारुती आहे. आणि त्या मारुतीची सेवा करायला मला भेटते. सिस्टीम गोडे अतुल भाऊ बेदरे प्रदंगाला बबलू सर्व 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 सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. 1 वाजेपर्यंत जेवढं चिंतन मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला अभंग तुकोबारायांचा बोलू नका. अभंग तुकोबारायांचा तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. आमच्या देवाच्या समोर कार्यक्रम आहे त्या देवाला शरण जाणारा आहे. तुकोबाराय पांडुरंगाची निष्ठावान भक्त वारकरी आणि ते तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात. खरं सांगू का दादा, शरण जाण्यामध्ये जो स्वाभिमान आहे भगवंता त्या शरण जाण्यामध्ये जी किंमत आहे ते न शरण जाण्यामध्ये नाही. म्हणून एका ठिकाणी तुकोबाराय म्हणले देवाला शरण गेलं पाहिजे. मनोनी शरण जावे हनुमंतरायाचा रोट हे अन्नदान याला प्रसाद म्हणतात. प्रसादात नमुना आहे. प्रसादामध्ये फरक आहे. लिंबलेकर महाराज काळ्या पिराला प्रसाद असते पण त्याला मलिदा म्हणते. घोडे मलिदा बरोबर आहे का? देवीला मी प्रसाद आहे पण तिला शिरणी म्हणतात. बरोबर आहे का? सरपंच देवीच्या प्रसादाला शिरणी म्हणतात. पिराच्या प्रसादाला घोडे मलिदा म्हणतात. पिराची काळ्या पिराची यात्रा भरते ना आमच्या. आता समजायला माहिती आम्हाला बी 2 आई तसं मारुती मामाला 2. राधा नावाची बाई कृष्णाच्या मांडीवर बसली आणि राधा मांडीवर बसल्यावर आता ती का मांडीवर बसली याचं कारण आहे. पहिल्या अवतारामध्ये कृष्णानं वचन दिलं त्या बाईला. गवळी महाराज ती बाई मला वाटलं इंद्राची बायको तिचं नाव शची. बरोबर आहे का? सांग जा. मी काय संस्थेतला महाराज नाही पण 4 पुस्तक वाचून बोलायचं. इंद्राच्या बायकोचं नाव विनेकरी बाबा शची आणि ती शची आणि इंद्र विष्णू भगवंताच्या दर्शनाला आले. विष्णू भगवंताच्या दर्शनाला आल्यावर विष्णूचं दर्शन घेतलं इंद्रानं इंद्राच्या बायकोनं आणि मग त्या शचीला वाटू लागलं आपण देवाच्या जवळ बसावं किंवा मांडीवर बसावं. मग त्यावेळेस विष्णू भगवंतानं सांगितलं शची हे शक्य नाही.
मी तुला या अवतारात मांडीवर घेऊन बसू शकत नाही, पुढच्या अवतारामध्ये मी कृष्ण होईल आणि तू राधा होईल. आता हे पंढरी महात्म्य ग्रंथात आहे. त्र्यंबक महाराज हे पंढरी महात्म्य ग्रंथात आहे. दामाजी महाराज हे पंढरी महात्म्य ग्रंथात पहिल्या अध्यायात माझ्या वाचण्यात केले. पण उत्तर प्रदेश मध्ये वृंदावनकडचे गोकुळाकडचे लोक मानित नाहीत. ते म्हणतात राधा आणि इंद्राची बायको शक्यच नाही. पण दुसऱ्या अवतारामध्ये ती शची, इंद्राची बायको असणारी शची, ती गोकुळामध्ये राधा झाली आणि ती राधा आता गोकुळात होती तेव्हा तर राधेनं कृष्णाला घेतलं ना. पण तीच राधा कृष्ण कन्हैया द्वारकेला गेल्यावर ती राधा कृष्णाला हुडकीत द्वारकेला गेली आणि त्या राधेनं कृष्णाच्या मांडीवर बसण्यासाठी आग्रह केला. कृष्णानं राधेला मांडीवर बसवलं. तिथं रुक्मिणी होती आणि ते रुक्मिणीनं बघितलं. आता आपल्या मातकाच्या मांडीवर बसलेलं कोण्या बाईला सहन नाही सहन होणार. राग आला रुक्मिणीला आणि ती रुक्मिणी नवऱ्यावर रुसली आणि पंढरपूरला आली. देता पत्रमा रुक्मिणी रुसली, रुक्मिणी रुसली, दालवाला रुक्मिणी रुसली, रुक्मिणी रुसली, किती 16,108. एक बायको केली तर पंढरपूरच्या वारीला जाऊ दे ना आम्हाला. 16,108 असून 12 वर्ष पैठणच्या साधूच्या घरी राहिला देव. ऐकताय ना. श्रीखंड्या चंदना उगाळून करी वस्त्री गंगा तिरी धूत आसी किंवा द्वारकेची मूर्ती तो जगाचा मालक सावता माळ्याच्या घरी राहिला, गोरा कुंभाराच्या घरी राहिला, पैठणच्या साधूच्या घरी राहिला. अरे चोखोबाराच्या बायकोचं बाळातपण केलं. 28 दिवस घरी राहिला. चोखोबाची बहीण Bye.
आणि तो जगाचा मालक. आणि त्या मालकावर रुक्मिणी रुसली आणि दिंडीरवन, पंढरपुराचं जुनं नाव काय? दिंडीरवन. दिंडीरवनात येऊन रुसून बसले. त्या रुक्मिणीला हुडकीत हुडकीत देव पंढरपूरला आलाय असं पंढरी महात्म्यात वाचण्यात गेलं. ऐका, मग तुकोबाराय पंढरपूरच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असताना ते हनुमंतरायाला शरण का जातात? शरण शरणाजी हनुमंता, शरणाजी हनुमंता, आपल्या वाडीचा हनुमान मारुतीराया जागृत आहे. अनेक ऋत होतात, ऋत झालेत. नवस बरेच नवसाला पावणारा मारुती. आणि या मारुतीला देहूचे साधू शरण जातात. का? अयोध्येमध्ये का मारुतीला शरण जायचं? एक जण मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज हे मारुतीला संध्या अंगाला सिंदूर का लावतात? ऐकताय ना? सिंदूर का लावतात? बोलू नका. सीता माता एक वेळेस आरशापुढे उभा टाकली. आरशापुढे रामायणात त्या काळात आरसा होता का नाही मला माहित नाही, पण मला तुम्हाला दृष्टांत पटवून सांगण्यासाठी आरशापुढे सीता मातेला उभं केलं. आरसा त्याला पुराणात दर्पण नाव आले. दर्पण. आणि आपल्या मोकळ्या भाषेत आपण भिंग म्हणतो. भिंग म्हणला तरी बी तेच अर्थ, आरसा म्हणला तरी बी तेच अर्थ, आणि दर्पण म्हणले तरी तेच अर्थ. सीता माता आरशाच्या पुढे उभा टाकल्या आणि करंट्यातलं कुंकू आपल्या भांगात भरलं. सिंदूर भांगात भरला. हनुमंतरायाने बघितलं. हनुमंतराय म्हणले, आई थांबता काळा, आई तुम्ही सिंदूर का भरता? पतिव्रता स्त्रीनं मालकाच्या उदंड आयुष्यासाठी भांगात सिंदूर भरायचा. सीता मातेनं प्रभू रामचंद्राच्या दृढ आयुष्यासाठी सिंदूर भरला. आणि हनुमंतानं बघितला, आई का सिंदूर भरता? सीता माता म्हणली, मारुती हे हनुमंता, या सिंदूर भरल्यामुळं माझ्या मालकाचं आयुष्य वाढतंय. मारुतीरायाने विचार केला, एवढा एवढा सिंदूर भरलाय आईनं, तर मालकाचं आयुष्य वाढून 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 किती? मग सिंदूर मुळे जर माझ्या मालकाचं प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढत असेल तर समजा अंगाला सिंदूर लावून घेतला काय फरक पडला? म्हणून मारुतीरायाने समजा अंगालाच सिंदूर लावून घेतला.
हे सिंदूर लावण्याचं कारण आहे मालकाचं आयुष्य वाढवा प्रभू रामचंद्राचं. खरं सांगू का दादा? हो, रामायणातला जर हे बाबा बाहेर काढलं तर काय राहिलं? रामायणाला शोभा ह्याच्यामुळे सीता माता गौसत होती का? हिने सीता सुपी केली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती उपकारी. काय हनुमंतरायचं वर्णन करावं? या जाधव परिवाराला हा मारुती प्रसन्न झाला. काय मारुतीरायाचं वर्णन करावं? मारुतीरायाच्या आशीर्वादाने हे फळ भेटले. तुकारामला मुलगा एवढा श्रद्धा ठेवाकडे. आता जास्त शिकलेले माणसं, सायन्स वाले, अध्यात्म सायन्स वाले, मोठे मोठे लोक हे म्हणतात अशा थोतांड गोष्टी तुम्ही श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. छाछू फापू नाही. या गावशीर केला विठ्ठला वारकरी संप्रदाय जादू टोण्याला मानित नाही. टळाना हे दोरी गंडा संप्रदायाला मान्य नाही. नेमती काही ताना टोना एक नाम स्मरण वाचुनिया, एक नाम स्मरण वाचुनिया, नेमती काही ताना टोना. वारकरी संप्रदाय कधी दोरी घाला गंडे घाला म्हणत नाही. भजन करा म्हणतो आम्ही. हो, भजन करा म्हणतो. काय थोडपणा झाला रे, काय थोडपणा श्रीमंती किती ह्याला किंमत नाही. भजन होते का ह्याला किंमत? तुका म्हणे की भजन प्रमाण आगिला तया सुखा, जेणे हरी नाही मोखा. म्हणून समजा अंगाला माझ्या मारुतीरायानं सिंदूर लावून घेतला. काय मारुतीरायाचं वर्णन करावं? काय तुकोबार मारुतीला शरण जातात? रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. ऐका ऐका ऐका. का मारुतीला शरण जायचं? कीर्तन मारुतीच्या पुढे बक्ष करायला म्हणून मारुतीचं सांगावं लागेल. आता कीर्तन कशाचे निमता नाहीत. वाढदिवसाला कीर्तन आहेत, माणूस मेल्यावर कीर्तन आहे, बाळाचं नाव ठेवाय कीर्तन आहे, तीर्थयात्रेला गेल्यावर मावंद्याला कीर्तन आहे. कशालाही कीर्तन. एक पाहिजे सांगतो, बैलाच्या शेतीत आणि ट्रॅक्टराच्या शेतीत जमीन आसमानचा फरक आहे. सांभाळ वाटत आम्हाला बैल गेले. बैल एखादा चुकीचा शब्द गेला तर काढून टाका. कसं चालेल? काय सांगू लागलोय? रामकृष्ण कीर्तन सांगू लागलो. लक्ष्मणाला शक्ती लागली. वानर सैन्यामध्ये हलकल्लोळ मातला. प्रभू लक्ष्मण भैया धर्मीला पडले. लक्ष्मणाला मालकाचा आशीर्वाद. वनवास लक्ष्मणाला नव्हता सरपंच साहेब, पण माझा राम जर अयोध्येत राहत नसेल तर मी अयोध्येत राहत नाही. भरताना तो पाऊल टाकला नाही. काय भावा भावाचं प्रेम होतं. रामायणात बघा वंशिका पाऊल टाकला नाही भरताना अयोध्येमध्ये.
लक्ष्मण वनवासाला गेला आणि त्या लक्ष्मणाला शक्ती लागली. मारुती रायाला शरण का जायचं? काय एवढा मारुती रायाचा अधिकार आहे का? लक्ष्मणाला शक्ती लागली. वानर सेना इकडून तिकडं पळू लागली. लक्ष्मणाला शक्ती लागल्याचे शब्द रामप्रभूच्या कानावर पडले आणि शब्द कानावर पडल्याबरोबर हातातला बाण खळकन निष्ठला आणि जगाचा मालक थर 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 कापू लागला. कुठे रे माझा लक्ष्मण? कुठे माझा लक्ष्मण? माझा लक्ष्मण कुठे? माझा लक्ष्मण धरणीला पडला. हो प्रभू चला. धावत लक्ष्मणाच्या जवळ राम आले आणि भाऊ खाली पडलेला बघितला. टप 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 डोळ्याला धारा लागले. ऐकताय ना? ऐका ऐका ऐका. हनुमंतरायाला का शरण जायचं? जगाच्या मालकानं लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं आणि जगाचा मालक रडला भावासाठी. भावासाठी भाऊ रडला. कीर्तनाला आलेली मंडळी बरीच माणसं आम्हाला सांगतात, महाराज 25 वर्ष झालं मला आपण भावाचं तोंड बघितलं नाही. तू यासारखा नालायक दुसरा कोणी नाही म्हणतात बरीच माणसं. महाराज 25 वर्ष झालं मला अजून आपण बहिणीच्या दारात पाऊल टाकलं नाही. मग बहिणीच्या दारात मेल्यावर साडी घेऊन जातोस का माहेरची? अरे सोडा अहंकार, सोडा मितूपणा, माणसं जपा. जुने माणसं 80-80, 90-90, 100-100 वर्ष जगायचे हो. आता 40 आणि 50 वर्षाच्या माणसाला अटॅक आलाय. जेव्हापासून हे ताडकळस पालम रस्ता खाली झालाय, जेव्हापासून ताडकळस पूर्णा, शिंगणापूर, परभणी रस्ते चांगले झालेत, तेव्हापासून अपघात वाढले. रोज घटना आहेत रोज. काय सांगता येते कधी आपला नंबर लागेल? मेल्यावर फलाण्यानं प्रत्येकानं म्हणावं फलाना लय चांगला होता गे. हो बरं झालं सनी गेली असं म्हणून नाही. जीवनामध्ये काय कमवले? जगाचा मालक ढसा ढसा रडतोय. लक्ष्मणा वनवास तुला नव्हता रे. वनवासात माझं नाव होतं, माझ्यासाठी तू आलास. उठी उठी मा लक्ष्मणा मज भेटी दे सुमित्रा नंदना. ऐशी बोलता रघुनंदना बंधू सखा अंतरला. एवढा कीर्तनकार झालो मी लहानपणी. शक्ती वाचित होतो. सायकलवर खडाळ्याला जावं शक्ती वाचवाय, सायकलवर बाणेगावला जावं, सायकलवर माथणीला जावं आणि ते आशीर्वाद मिळाला. आज गाडी खिंडतोय विठ्ठल विठ्ठल. जगाचा मालक रडत होता लक्ष्मणासाठी. समदे वानर बघत होते. वानराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तशा संकटात हे लक्ष्मणा सौमित्रा माय विचारले रे मला. लक्ष्मणा सौमित्रा मातेने जर विचारलं मला, मी एकटा जर अयोध्येत गेलो आणि मला ती सौमित्रा माय म्हणीन ना, राम एकटाच आलास, माझा लक्ष्मण पाठीमागे येतोय का? असं जर सौमित्रा मायने विचारलं तर काय उत्तर देऊ रे भावा? उठ लक्ष्मणा. अरे तुझी उर्मिला नावाची बायको ताट घेऊन ओवाळायला उभा टाकल रे. ती मला विचारेल, भाऊजी ओ भाऊजी एकटेच आलात का? भाऊजी एकटेच आलात? माझे मालक कुठे, माझे स्वामी कुठे? असं जर विचारलं तर काय उत्तर देऊ? उठ लक्ष्मणा. तशा संकटामध्ये, तशा संकटात रामाचं लक्ष गेलं ह्या बाबाकडे. तू कामने संकटाला शरण जावी मारुतीला. हेच नाव कीर्तनाला आलेली मंडळी संकट मोचन. हेच नाव काय? संकट मोचन. रामाच्या भावाला शक्ती लागल्यावर रामाचं लक्ष गेलं मारुतीकडे. रामानं हात जोडले. दया मला नमस्कार वारंवार निरंतर. मारुतीला वेगळंच वाटलं. स्वामी मालक मला हात जोडते. प्रभू नका हात जोडू नका. हनुमंतरायानं ताबडतोब सुसेन वैद्यराजीला आणलं. वैद्यराज सुसेनजीने नस तपासली. धावत सांगतोय लक्ष्मण शक्ती प्रसंग. हनुमंताला का शरण जायचं? नस तपासलीने सांगितलं काळजी करू नका.
उद्याचा सूर्यनारायण निघण्याच्या अगोदर संजीवनी बुटी आणली तर लक्ष्मण वाचते. लक्ष्मण उठेल, लक्ष्मणाला काही होणार नाही. ऐका ऐका ऐका, आता कुठं आहे ती शक्ती? लागली उत्तर दिशेला, दक्षिणेला, माफ करा, दक्षिणेला. श्रीलंका इकडं खाली, कन्याकुमारीच्या खाली. रामेश्वरमला जे सेतू बांधलाय ना, सेतू बांधून त्या सेतू तिकडं म्हणजे दक्षिणेला शक्ती लागली. आणि द्रोणागिरी पर्वत हिमालयामध्ये उत्तरेला. बद्रीनाथ केदारनाथला जे गेले त्याला विचारा, तिकडं तो हिमालय पर्वत आहे आणि त्या हिमालय पर्वतावर संजीवनी बुटी आहे. आता किती अंतर आहे तुम्ही अंदाज लावा, नाही तर गुगल मॅप टाकून बघा. बघा बघा, शक्ती लागली दक्षिणेला आणि हिमालय पर्वत आहे उत्तरेला. आणि दिवस निघायच्या आधी आणायचे. आणि ताबडतोब माझ्या हनुमंतरायाने उड्डाण केलं. चांगल्या गोष्टीला अडचणी येतात, पण सर्व अडचणीवर मात केली. काय नेमीनं काय साधू चलू हनुमंतरायानं द्रोणागिरी तो आणला, लक्ष्मण उठविला. कैसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. हनुमंतरायाला साधारण समजायचं नाही. पैठणच्या साधून पुरावा दिला बिट्टू महाराज. योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंतरायाला साधारण म्हणू नका, वैष्णवात सर्वश्रेष्ठ हनुमंत आहे. अरे लक्ष्मणाला वाट उठवलं. खरं सांगा कीर्तनाला आलेली मंडळी, मारुती हनुमान जर नसते तर लक्ष्मण उठले असते का? नाही. मग लक्ष्मणाला उठवण्यासाठी शक्ती लागलेली द्रोणागिरी पर्वत आणून, संजीवनी बुटी आणून ती देण्यासाठी हनुमंतरायाचं योगदान आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, मी हनुमंतरायाला शरण जातो. पहिलं शरण शरण
सीतामातेनं थोडा सिंदूर लावला होता, पण माझ्या रामाचं आयुष्य वाढावं म्हणून पूर्ण अंगाला सिंदूर लावला. म्हणून हनुमंताला शरण जायचं एक कारण. लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर रातोरात संजीवनी बुटी आणून द्रोणागिरी पर्वतावरून वाचवलं, उठवलं, म्हणून शरण जायचं. दुसरं कारण, हार काढू का मारती मामा? आता ते हार हौसन आणलेला असते, ऑर्डर दिली असेल कालच हारवाल्याला, हे बघ महाराजाला हार न्यायचा आहे, गुलाबाच्या फुलाचा दे, 400 म्हणता 500 घे, मग गुलाबाच्या फुलाचा हार दे. हौसन ऑर्डर देऊन आणलेला हार महाराजांना गळ्यात घातल्याबरोबर काढला की आणणाऱ्याला वाटते उगाच आणला. मला एक कळत इकडे, मी काही लय मोठा नाही, पण गळ्यात घातलेला हार कीर्तनकारानं उग पैसे फिटू देस रोज तरी गळ्यात. आता फिटले असतील ना रे तुका, नाही फिटले का जीव घेतो का मग विठ्ठला विठ्ठला. याचं सगळं काय आलं. शरण शरणजी हनुमंता. 2 कारण झाले. आजचा जो रोट आहे ना, भजन कीर्तन झालं की तो प्रसाद होते. काय होते? प्रसाद. अन्न कोणाचं खाव ह्याला बी शास्त्र आहे. रामकृष्ण. अन्न कोणाचं खावं ह्याला बी शास्त्र आहे. राजाचं अन्न खाऊ नये. संस्कृत मध्ये श्लोक आहे, काल वाचण्यात गेला. राजान्नम गणिकान्नम. तो जसं तुम्ही अन्न खाता तशी तुमची बुद्धी होती. जैसा खाओ अन्न वैसा होवे मन. आता ह्या जाधव परिवारानं टाळ विना मृदंग वाजून कीर्तन ठेवलंय ना, कीर्तनानं अन्न पवित्र होते. पुढा प्रमाण द्यातच नका. अन्न पवित्र होते कीर्तनानं, म्हणजे अन्न राहत नाही, तो प्रसाद बनतो. जसं अन्न खाताना तशी बुद्धी होती. दुर्योधनानं कृष्ण भगवंताला 56 भोग केले, ते खाल्ला 56. बासुंदी होती, कलाकंद होत. आता ते सांगत नाही 56 प्रकारचे भोग मोबाईल वर टाकून बघा, ते ठेवला 56 प्रकारचे भोग कृष्णाला खाल्ला केले. पण हिने करायला नाही हो. दुर्योधनानं 56 प्रकारचे भोग कृष्णाला खाल्ला केले आणि सांगितलं दुर्योधनानं, कृष्णा चल जेवायला चल. कृष्ण जेवायला गेला नाही. दुर्योधन का मेवा त्यागा सांग विदुरी घर खाई रे सबसी भोगाचा त्याग केला. दुर्योधनाचा अन्न, राजा होता दुर्योधन हस्तिनापुराचा, देवाना अन्न खाल्लं नाही. देवाला माहित होतं दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यावर बुद्धी भ्रष्ट होती. कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली? महाभारतात एक असा व्यक्ती होऊन गेला, त्याचं नाव भीष्म पितामह. वाची जा हे शिकलेले पोरं कधीतरी देवाला मजमनी झाले. आताचे पोरं म्हणाले ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का.
सत्यवाचा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. ऐका काय सांगू लागलो. भीष्म पितामह आणि भीष्म पितामहासारखा अधिकारी किती अधिकार होता सांगू का. 22 दिवस यमाला उभा टाकील ते एका जागी. यम आलता भीष्म पितामहाला न्याला. यम म्हणजे मरण न्याला आलत. पण भीष्म पितामहानं त्या मरणाला 22 दिवस एका जागी उभा केलं आणि सांगितलं ए काळा हे यम धर्मा आजूक उत्तरायण लागलं नाही. अजून उत्तरायण लागलं नाही. उत्तरायण लागायसाठी 22 दिवस शिल्लक आहे आणि तू मला नेऊ शकत नाहीस. 22 दिवस न्याला आलेला काळ एका जागेवर थांबिला. त्याचं नाव भीष्माचार्य भीष्म पितामह. महाभारतातला सौंद्यात श्रेष्ठ योद्धा. आणि त्या भीष्म पितामहाला शरपंजरी पडावं लागलं. महाभारतात असं वाचलं बाणाच्या शिळेवर पडावं लागलं. बाणाच्या भीष्म पितामहाला. ऐका ऐका ऐका. मग 5 पांडव पितामह भीष्माचार्याला भेटायला आले. भीष्माचार्याचं दर्शन घेतलं आणि 5 पांडवाच्या बायकोचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदी काय द्रौपदीचा अधिकार आहे सांगू का. आपलं तोंड भजन करीत नाही. कीर्तनाला आलेली मंडळी आपलं तोंड भजन करीत नाही. द्रौपदीच्या डोक्याची केस भजन करीत होती. केस आज जरा पुढे जाऊन बोलू काही माझ्या बहिणींना. द्रौपदीनं केस विचारल्याच्या नंतर ते केस खाली पडला ना. ते खाली पडला ज्या जागेवर केस पडला ती जागा कृष्ण कृष्ण म्हणत होती. जागा रामाची धर्मपत्नी सीता अयोध्येत होती. अशोक वाटिकेतले झाड भजन करीत होते. ह्याला ओवी आहे. जे तशी तेची वस्ती घरे राम नाम स्मरती झाले पशु पशु पक्षादी स्मरण घडे. पाषाण खडे ती राम स्मरती. जेवढ्या वया लहानपणी पाठ केल्या ना तेवढ्याच वया पाठ झाल्या. आता निबर झाल्या वया पाठच पेणार. विठाला विठाला ऐका 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 माझ्या माईनं द्रौपदीचा काय अधिकार आहे. सीता माता ज्या जाग्यावर बसली तिथले झाड भजन करीत होते. पण सीतेला रामप्रभू अयोध्येला घेऊन आल्यावर पुन्हा ती जागा वसाड पडली लंकेतली. पुन्हा झाडानं भजन केलं नाही. रामायणात वर्णन नाही मनाचं काहीच बोलत नाही. पुन्हा झाडानं भजन केलं नाही. पण ज्या जागेवर द्रौपदीनं केस विचारल्यावर आता केस कुठं इचराव इथं बी शास्त्र आहे. दर्जात उभा टाकून जर केस एखादी बाई इचरीत असेल तर घरामध्ये अवदसा येते. विठाला विठाला प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. द्रौपदीचे केस ज्या जागेवर पडले ती जागा विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीचे केस पिटल्यात निघत नव्हते. कळत नाही. बरं द्रौपदीचे केस चपातीत निघत नव्हते. इमानदार होते. ज्या बाया किचन मध्ये इचरीतात कसे भाकरीत केस निघाल्याशी राहते. विठाला विठाला कळाल्यावर कसं हसतात बघा ना खाली मानगावर. लक्ष विठाला विठाला खरा टाइम सांगा. पावणे हे 12:15 म्हणा. पावणे लक्ष द्या. विठाला विठाला
पाची पांडवांनी द्रौपदी भीष्म पितामहाला अंतिम समयाला दर्शनाला आल्यावर भीष्म पितामहानं पाची पांडवाला काही गोष्टी सांगितल्या त्या ऐका. पाची पांडवाला काही गोष्टी सांगितल्या त्या ऐका. आणि त्या गोष्टी अशा आहेत. पितामह भीष्माचार्याने सांगितलं, युधिष्ठिरा, हे पाची पांडवांनो, आपल्या डोळ्यात एकच एखादी वाईट गोष्ट होत असताना आपण ती गोष्ट पाहू नये आणि ती गोष्ट आपल्या डोळ्यात एकच होत असेल तर ती गोष्ट थांबवावी. असं पाची पांडवाला भीष्म पितामह सांगू लागले तेव्हा द्रौपदी तिथंच होती. द्रौपदी गालातल्या गालात हसली. द्रौपदीचं हसणं पितामह भीष्माचार्यानं ऐकलं आणि पितामह म्हणले, द्रौपदी, ए द्रौपदी बाळ, का हसलीस ग? द्रौपदी म्हणली, उग सहज हसले. कुलवान घराण्यातली स्त्री विनाकारण हसत नाही. पाची पांडवाची धर्मपत्नी आहेस तू, कृष्णाची लाडकी मानलेली बहीण आहेस तू, उगच हसत नाही. द्रौपदी का हसलीस सांग? द्रौपदी अगोदर एकदा हसली होती तेव्हा महाभारत घडलं होतं. सहज द्रौपदी म्हणली होती, आंधळ्याची पोरं, आंधळे तुम्ही जरा तोंडाला बिलिक लावला ना. हे लाडक्या बहिणी, चला तुला माहित नाही विषय. सहज द्रौपदी आंधळ्याची पोरं आंधळे म्हणल्यामुळे एवढं महाभारत घडलं. 100 कौरव मरून गेले, माराव लागले. भीष्म पितामहांना विचारलं, द्रौपदी का असतेस? हात जोडली द्रौपदीनं. द्रौपदी म्हणली, पितामह, पितामह, अहो तुमच्या डोळ्याच्या देखत दुर्योधनानं माझ्या साडीला हात लावला होता तेव्हा तुम्हाला दिसलं नव्हतं का? अन्न कोणाचं खाव इथं चाललंय कीर्तन. आजचा जो प्रसाद आहे जाधव परिवाराचा हा प्रसाद आहे. अन्न राजाचं खाल्ल्यावर काय होते ऐका. पितामह भीष्माचार्याला द्रौपदी म्हणली, पितामह, तुमच्या डोळ्याच्या देखत दुःशासनानं माझे केस धरले आणि मला भर सभेत थर ओढीत आणलं की हो. तेव्हा तुमचे डोळे कुठे गेलते? तेव्हा तुमचे डोळे झाकले होते का? टप 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 डोळ्यातून धारा गळू लागल्या. आणि पितामह भीष्माचार्यानं सांगितलं, द्रौपदी, माझ्या डोळ्याच्या देखत तुझ्या साडीला हात लावला तेव्हा मी अन्न दुर्जनाचं खाल्लं, म्हणून मी बुद्धी भ्रष्ट झाली. कीर्तनाला आलेली मंडळी, एखाद्या बार अन्न नाही मिळालं तर उपाशी राहिलेलं जमते. संताची संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. भगवंता त्या चांगल्या माणसासंग उपाशी राहिलेलं बरोबर पटेल, पण वाईट माणसाचं अन्न खाऊ नये. 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी पूर्वी गोसती का कोणाला? दुष्टाची अन्ना खादलिया करी वमना. वमना या शब्दाचा अर्थ आहे उलटी. एखाद्या दुष्टाचं नजर चुकीनं अन्न खाल्लं तर उलटी करून टाकावं. म्हणून राजाचं अन्न कधी खायचं नाही. द्रौपदी, मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं म्हणून मला भर सभेत खाली मान घालावं लागली ग. म्हणून वाईटाचं अन्न खायचं नाही. सरपंच, तुम्ही पुण्याला येता दिंडीमध्ये ज्ञानोबा रायाच्या, पुण्यामध्ये टोल नाक्यावर टाळ्या वाजविणाऱ्याची पंगत आहे बंडुटेला, है ना? टोल नाक्यावर टाळ्या वाजून 10,000 रुपये जमा करणाऱ्या किन्नराची पंगत आहे पुण्यात. काय प्रेमानं जीव घालतात तो. खावा होतीच अन्न. आम्ही जेवलो खाडूपसरला येताना त्या किन्नरायचं जेवलो तर आम्ही 10,000 रुपये. त्याला साधारण म्हणू नका तुम्ही, त्याच्याकडे गलत नजरेनं बघू नका. काय त्याचा अधिकार आहे सांगू का? राम लक्ष्मण सीता हे साहेब जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्येतले समजे लोक वाट लावायला आले. माणसं, बाया, लेकरं, बाळ समजे आले. लय रामायण गोड आहे हो, लय रामायण गोड आहे. पहिला आमच्या विठ्ठल रुक्मिणी गणपती मंदिरात मागणीकर महाराज 12 महिने रामायण चालायचं आमच्या गावातल्या गणपती विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. आता कटाळा आलाय.
आता असं सांगू लागलं की लोक म्हणते तू येऊन घे ना मग. आता मी परभणीत छानपणा करावं मी कसं येऊ गावात. ऐका ना 12 महिने रामायण चालायचं. राम प्रभू वनवासाला निघाल्यावर माणसं रडतील काय नवलय हो. घर पशु पक्षी रडतील काय नवलय. सदा महाराज राम वनवासाला निघाल्यावर अयोध्येतले दगड उडू लागले. दगड ओवी देतो शेतात गप्पा हाणल्यावर बोलत नाही. मारुती बाबा दस्तापूरकर म्हणायचे कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा आणि महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज खदानीत नेऊन पुरावा. हो पुराव्यानं बोला. एखादा म्हणला महाराज एवढं मिठूवणी बोलायले कुठेही उभी कारण रामायणात उभी आहे. अयोध्या कांडामध्ये वना जाता रघुनंदना आस्व गज करीती रुदना गाईची गळती लोचना दुःखी पाषाणा उदताती. पाषाण म्हणजे दगड उदत होते. दगड राम वनवासाला निघाल्या दगड आणि त्या रामाला वाट लावाय समदे माणसं आले. पण रामानं सांगितलं अयोध्याच्या माणसांनो अरे किती लांब येत आहे. मला 14 वर्षाचा वनवास आहे. आता तुम्ही इथून परत जा. हे अयोध्येच्या बायांनो गड्यांनो हे अयोध्येच्या स्त्रियांनो पुरुषांनो अयोध्येच्या महिलांनो माणसांनो परत जा. आणि तेवढ्याला तेवढे माणसं परत गेले. पण इथं बारका बाया राम कोणाला परत जा म्हणले. फक्त बाया आणि गडी स्त्री आणि पुरुष नर आणि नारी. मला वाट लावायला आलेल्या नर आणि नारींनो तुम्ही सर्वांनी परत जा. गेले परत सर्वजण परत गेले आणि त्या जागेवर 14 वर्ष वाट बघत ते रेल्वे फिरणारे थांबले. किन्नर किती वर्ष 10 मिनिटं कीर्तन लांबलं तर राग येते महाराजाचा आपल्याला. 14 वर्ष एका जागेवर थांबले हो किती त्याग असन. 14 राम प्रभू वनवासाहून परत आले आणि तेव्हा बघितलं तर ती माणसं तिथं हात जोडून उभा टाकलेत. अंगावर हराळी वाळली होती. अंगावर मातीचे अशी गुर्ज झाले होते. आणि राम प्रभू आल्यावर म्हणले तुम्ही आणि इथं कसं काय. त्या किन्नरांच्या डोळ्यात पाणी आलं. ते किन्नर म्हणले प्रभू ओ भगवंता तुम्ही वनवासाला जाताना आम्हाला परत जा म्हणले नाहीत ना. कळाले का डोसक्याच्या वरून जाते. प्रभू तुम्ही वनवासाला जाताना फक्त स्त्रियांनो आणि पुरुषांनो परत जा म्हणलात. बायानं गड्यानं परत जा म्हणलात पण आम्हाला म्हणलेच नाहीत ना. आम्ही बाई बी नाही आणि गडी बी नाही. आम्ही इथंच थांबतो. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे 14 वर्ष वाट बघत इथं थांबलात ना तुम्ही. तुम्हाला वायकारणी जाऊ देत नाही. तुम्हाला आशीर्वाद देतो. रामानं किन्नरांना आशीर्वाद दिला. आपण त्याला साधारण शब्द वापरतो. आपण त्याला हिजडा म्हणतो पण शास्त्रात त्याला शब्द किन्नर आहे. रामानं आशीर्वाद दिला किन्नरांनो जे कोणी तुम्हाला 10-5 रुपये देईल आणि तुम्ही त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की त्या माणसाचं कल्याण होईल. आशीर्वाद त्या किन्नरांना मिळालेला आहे. समध्या गोष्टीच्या पाठीमागं कारण आहे फक्त आपण वाचित नाही ते आपला अज्ञान पण आहे. म्हणून किन्नर राहिला कधीच 10-5 रुपये द्यायचा त्याचा आशीर्वाद घ्या. त्याचा जर सराप लागला तर जिंदगीभर काल पडत नाही. म्हणून त्याचा सराप घ्यायचा नाही. चला विषय लांबतोय आपला. काय सांगते मुद्दा लक्षात आलं ना. प्रभू तुम्ही आम्हाला थांबा म्हणलात म्हणून थांबलो. आशीर्वाद दिला किन्नरांना म्हणून अन्न मी पंगत सांगू लागलो. पुण्यात किन्नराची पंगत आहे. किन्नराची आणि आवडीनं जीव घालतात. त्या किन्नराचं अन्न खा काही दोष लागत नाही. त्याने 10,000 रुपये मागून जमा करून तुम्हाला जीव घातलंय. पण राजाचं अन्न खाऊ नका. वेशीचं अन्न खाऊ नका. राजान्नम गणिकान्नम. महाराज या जाधव परिवारानं बनवलेलं अन्न हा प्रसाद आहे. हनुमंतरायाचा प्रसाद आहे. आणि टाळ विना मृदंग वाजल्यामुळं पवित्र
मारुतीचा रोट आहे आणि भजन कीर्तन करून जीव घातलं ना ते प्रमाण दिले गजानन महाराजांना पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन. डाळ विना मृदंग वाजला की अन्न पवित्र होते, भजन कीर्तन झालं की अन्न पवित्र होते. म्हणून हनुमंतरायाला शरण गेले तुकोबारा. शरण शरण जी, शरण शरण जी. इकडं ऐका, शरण शरण 4092 अभंगाचा गाथा लिहिणाऱ्या तुकाराम महाराज किती नम्रता आहे हो. लाईट आली होता. 4092 अभंगाचा गाथा लिहिणारा तुकाराम महाराज तेवढी नम्रता आहे. बऱ्याच जणांना 1.5 अभंग पाठ नाही. मी महाराज आहे बसलो मागे होईल तुम्ही. खरं सांगू का, ज्या झाडाला फळ आहेत का नाही ते झाड वाकत आहे आणि ज्या झाडाला फळ नाही ते झाड वाकत नाही. देव कवळी ज्ञानेश्वरीची फळलिया तरुची शाखा सहजे उतरे भूमीशी देखा तैशी जीव मात्र अशी खानावती. ज्या झाडाला फळ नाही ते झाड वाकत नाही, ज्या झाडाला फळ लागले ते वाकत आहे, ते वाकत आहे. म्हणून तुकोबारा 4092 अभंगाचा गाथा लिहिणारे ते तुकोबारा हनुमंताला शरण जातात. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमंताला रामाने आशीर्वाद दिला. मारुती, हे मारुती तुझे गोड काम केलंस रे मारुती, मी आशीर्वाद देतो. एखाद्या गावात मज मंदिर नसल, तळगाववाडीत रामाचं मंदिर आहे का? वाडीकर नाही. धानोऱ्यात नाही. वर्षात रामाचं मंदिर नाही, धानोऱ्यात रामाचं मंदिर नाही, कळगाववाडीत रामाचं मंदिर नाही, मजलापूरला नाही, लिमल्याला नाही. मग रामाचं मंदिर तुरळक काही गावाला आहे, पण मारुती नाही असं एखादं गाव आहे का? पावलो पावलाला मारुती. आमच्या फुरकळसला 4 मारुती आहेत. नवा मारुती गावातला, जुना मारुती, नागाटीतला मारुती आणि त्या मिसाळांच्या शेतातल्या देवळाच्या मळ्यातला मारुती. हो हो नाही बरोबर आहे. त्या गावाचं नाव आहे 12 हनुमंताची रामपुरी. अहो हे सोडून द्या, एखाद्याच्या शेतात देखील कोणता देव आहे? मारुती. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? एखाद्या गावातले हो माफ करा बरं, आमच्या गावातला एक मारुती राहिला, अजून शिवरामनगरचा मारुती राहिला. हो शिल्पकार राहिला बा शिवरामनगरचा मारुती. माफी मागतो हो, मधलं जाण्याचं कधीच राहिलं. आता सुधारणा वयाच्या मनाने काय करू? लक्ष द्या. आमच्या गावात 5 मारुती आहेत. म्हणजे मला काय सांगायचे, एखाद्या गावातले 10-5 घर उठून शेतात राहायला गेले, तिथं जर 10-5 घराची वस्ती झाली तर तिथं कोणता देव बसते? मारुती. आणि हा मारुती बाराशिवलाचा मारुतीचा काय थाट आहे, वगावलाचा काय थाट आहे, आणि हा वगावाडीचा मारुती प्रत्येकाला पावणारा, नवसाला पावणारा हा मारुती आहे. मग या जाधव परिवाराने केलेला हा नवस, त्या वियार नावाच्या बाळासाठी बोललेला हा रोड, आज त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. तेन श्रद्धेन देवाला शरण गेले. मनाची संकल्प पावविल सिद्धी, जरी राही बुद्धी याची पायी. म्हणून त्या बाळाच्या उदंड आयुष्यासाठी मी अभंग हेच घेणार होतो. अकल्प आयुष्य व्हावे तया पुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. पण म्हणलं कार्यक्रम मारुतीच्या पुढे, अभंग दुसरा पुन्हा या न्यायानं मारुतीचा रूप आहे म्हणून अभंग हनुमंतरायाला शरण जाणारा निवडला. एक दोन्ही हात वर करा सर्वजण, दोन्ही हात. चष्मेवाली माय या कॅमेऱ्यामध्ये दोन्ही हात. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय
रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जागृत आपला कळगावाडीचा हा महारुद्र हनुमान जागृत देवस्थान आहे, मनातली इच्छा पूर्ण करणारा देव आहे. आणि म्हणून भव्य दिव्य असा सोहळा केलाय जाधव परिवारानं. चिरंजीव वियान तुकाराम जाधव या बाळासाठी आपण सर्वजण आज त्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आपण इथं जमलो. त्या बाळासाठी एक दोन शब्द. तुम्ही जगावे 100 साल माझ्या बोलाला देवा तूच समान. तुम्ही जगावे 100 साल. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या बाळाला निरोगी सुखी आयुष्य मिळावं. हातचा केलेला अन्नदानाचा प्रसाद. मारुतराव मामा आता गळ्यात माळ घाला तुम्ही. वर्षाच्या दिंडीचं मन नाही बरं. दिंडी आपल्या घरी दरवर्षी येते. दिंडी कोणाच्या घरी येत नाही बरं. दिंडी कोणाच्या घरी येत नाही. पुण्यवान आहात तुम्ही. तुमच्या घरी दिंडी येते. मारुतराव बाबा नियम देत नव्हते म्हणून माळ घातल्याशिवाय माळ असल्याशिवाय. आता मला कशी त्याची बरोबरी येईल. मला फोन केला की मी हालो म्हणू की हालो म्हणा नाही घालतील ती बी माळ. ते घालायला तयार झालते पण त्याच्या सुना म्हणल्या म्हणून. त्या सुना म्हणल्या म्हणून आमच्या बक्षेकर महाराजाला बाबा तुम्ही माळ घालाले आमच्या सासरे बुवाला पण रामकृष्ण घालू द्या. सुनबाई 5-6 जणी येत तुम्ही माय घालू द्या सासरे बुवाला माळ. जीवन चांगले त्याच. गोकुळाष्टमी तुमच्या घरी होती. दिंडी तुमच्या घरी येते. असे कार्यक्रम तुमच्या घरी होतात. पोरबी चांगले. सहजता गजूला मी फोन करता एकदा त्या गजूला एकदा सहज म्हणत होतो बा मला दिंडी काढण्याचा विचार आहे. गावातून दिंडीचा आळंदीच्या माऊली सोबत गावातले आमच्या 50-60 माणसं पोखरणीच्या दिंडीत जातात. दगडू गुरुजींच्या. आमचे सरपंच म्हणले महाराज काय कमी पडते ते मला सांगा. ते गजू पोरबी जाधव मारुती मामाचे पोर म्हणले महाराज आमच्या तिकडे ओळखी आहेत म्हणले. माळशिरस नाते पुते तुम्हाला कुठं थांबायची व्यवस्था करायची सांगा. कुठं अन्नदान कमी पडत असलं तर सांगा. हेच आहे शास्त्र. आता मी ते एवढं मिठून बोलायलो ना माया विचार 2 पंक्ती असावं. हो नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. मारुतराव बाबा दस्तापूरकरांच्या दिंडीत माझी पंगत आहे. माझी अण्णा माझी पंगत आहे. सासू गेले तर सांगू नये पण करतो आपण. तेच तेला द्यायचे काय अवकाश आहे आपले एवढे हिंडतोय गावगाव. त्याचे आशीर्वाद नाही आणि केलं पाहिजे कडे. आपल्या घरी कधी ना कधीतरी अन्नदान झालं पाहिजे नामचिंतन झालं पाहिजे असं या जाधव परिवाराला वाटलं. साधा विरोध करू शकले असते ते नुसतं जीव घातले असते पण भजन कीर्तन करून अन्नदान करताय. निश्चित विशेष कृपा या मारुतीरायाची तुमच्यावर होईल. तुमच्या सर्व परिवाराला जाधव परिवारातल्या लेकरांना बाळांना माता माऊल्यांना महिलांना पुरुषांना सर्वांना भगवंताचा आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना करतो. वेळेचं महत्व लक्षात घेता दिवस पाण्या पावसाचे आहेत. दिवस पाण्या पावसाचे आहेत पण आता पाऊस पडना त्याला काय करा. पाऊस पडना त्याला काय करा. आता माझ्यात काही ताकद बी नाही एखादा मंत्र म्हणून पाऊस पडायला नाही. मारुतराव बाबामध्ये सामर्थ्य होत. जुने माणसं सांगतात दस्तापूरला ते जे पद्मावती महादेव आहे ना दस्तापूरचा त्या पद्मावती महादेवाच्या बाजूला 300 बाय 300चा मंडप आहे बघा. सभा मंडप. हे मी छान झाले. हे केव्हा झाले. मी 2-4 वर्ष झालं वाडीला आलोच नाही. हे छान झाले. बरं झालं हे सभा मंडप वाडीकर. बरं झालं छान झालं. कधी झालं 4-5 वर्ष झालं. छान. ऐका ना त्या पद्मावतीला दस्तापूरला ती छत टाकायचा ठरलं. छत आणि परभणीहून 3 मशिनी आल्या मोठाल्या. 3 मशिनी आणि इंजिनियर आले ते गुत्तेदार आले बांधकाम करणारे 60 ते 70 मजूरदार आले आणि आता छत टाकायची तयारी केली. नारळ फुललं. काळ कुट आबाळ आलं. आबाळ आणि ते आबाळ असं आलं होतं
ते जर पाणी पडलं तर वाहवानी पाणी पडलं, रानात मावायचं नाही, नदी नाले येत होते. असं आबाळ आलं आणि ते आबाळ आलेलं गुत्तेदारानं बघितलं. आणि गुत्तेदारानं बघितल्या मिशनी चालू करायच्या आधी गुत्तेदार म्हणत दस्तापूरकर मारुतराव बाबाला, महाराज, हो मोठे महाराज, एवढं आबाळ आलंय आणि आपण जर आता छत टाकायसाठी मिशनी सुरू केल्या आणि ती मटेरियल जर काढलं, आपण ती वाळू गिट्टी सिमेंट आपण मिशनी चालू केल्या आणि छत वरी सुरू केल्याबरोबर जर पाऊस पडलं तर समद्याला समज धुवून जाईल, आपण थांबाव का? मारुती बाबा दस्तापूरकर म्हणले म्हणा, ह्या महादेवाला का छत टाकून घ्यायचा नाही का? अरे कसं येते पाणी मी बघतो, पुढची टाकून मारुतराव बाबा बसले म्हण आणि करा म्हणले म्हण मिशनी चालू. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो, चौकड पाणी पडलं वाहवणी, पण त्या महादेवापाशी थेंबर बी पाणी पडलं नाही. हे मारुतराव बाबा दस्तापूरकरांचे विचारा तिथल्या जुन्या माणसाला. महाराज पुढची टाकून बसले म्हण, कसं पाणी पडते बघूत म्हणजे म्हण, करा मिशनी चालू. चौकून पाणी पडलं, चौकून. अहो नदीला पूर आला, महादेव दस्तापूरच्या त्या पद्मावतीच्या पाठीमागे त्या नदीला पाणी आलं, पण दस्तापूरवर पद्मावतीवर त्या महादेवावर थेंबर पाणी पडलं नाही. काय करता येत नाही ते, थांबीला पाणी आला, चौकड पडायला हवं, पण तिथं पुढे दिलं नाही. ताकद होती, का ताकद होती? रुपयाला हात लावला नाही म्हणून ताकद होती. आम्ही दनादन